माझ्या इवलूशा दोस्तांना माझा इवलाशा नमस्कार. तर बालमित्रांनो, आपण गोष्टी का ऐकतो? आपल्याला गोष्टी का आवडतात? आपण गोष्ट सांगण्यासाठी बाबांना का आग्रह करतो? कारण गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, आपलं छान मनोरंजन होतं. आपण जशी गोष्ट ऐकतो तशी घटना आपल्या मनात तयार होते. आजची गोष्ट ही अशाच एका घटनेची आहे बघा. कोंबडीने जिथे अंडी घातली त्या ठिकाणाहून तिच्या अंड्याचे काय झाले, ते अंड कुठं गेलं आणि हे शोधण्यात तिला कोणी कोणी मदत केली, हे आपण आजच्या कोंबडीचं अंड या गोष्टीतून बघणार आहोत. तर गोष्टीला सुरुवात करूया. एके दिवशी कोंबडीने एका टेकडीवर अंडी दिली. तिने टेकडीवर अंडी घातली तेव्हा एक टेकडीवरून अंड सरकलं. ते अंड घरंगळत घरंगळत खाली गेलं. कोंबडीने मागे वळून बघितलं तर काय, तिथं अंडच नव्हतं. तिला तिथं अंड दिसलंच नाही. कोंबडी घाबरून गेली. माझं अंड कुठं गेलं? माझं अंड कुणी घेतलं? माझ्याकडून ते कसं हरवलं? कोंबडी अंड शोधण्यासाठी टेकडीवरून खाली येऊ लागली. त्या क्षणी तिला बक्कू नावाची बकरी दिसली. कोंबडीने बक्कूला विचारलं, तुला माझं अंड दिसलं का? बक्कू म्हणाली, हो, ते तर माझ्या अंगावरून चंडूसारखे घरंगळत खाली गेलं. कोंबडी पुन्हा टेकडीवरून उतरू लागली तेव्हा तिला एक चिमणी दिसली. तिने चिमणीला विचारले, चिमणी ताई, तुला माझं अंड दिसलं का? चिमणी म्हणाली, होय, मी तर तुझं अंड खाली जाताना बघितलं आहे. मग कोंबडी आणखीन खाली गेली. तिथे तिला कचरा पडलेला दिसला. ती म्हणाली, अहो, इथे माझं अंड बघितलं का कुणी? त्या कचऱ्यातून एका डुक्कूचा आवाज आला, अहो कोंबडीनबाई, ते तर माझ्या डोक्यावरून पडलं आणि इकडे तलावाकडे गेलं. मग कोंबडी तलावाच्या दिशेने धावत गेली आणि त्या ठिकाणी असलेल्या बदकाला विचारले, तुम्ही माझं अंड पाहिलं का? तर बदक म्हणाला, हो, मी पाहिले की तुमचं अंड त्या झुडपामध्ये फिरत आहेत. नंतर कोंबडी पुढे गेली. तेथे खारुताई तिच्या पिलांना खाऊ भरवत होती. त्यावर कोंबडी म्हणाली, खारुताई, तू माझं अंड पाहिलं आहेस का? ती म्हणाली, हो, मी त्याला त्या लाकडाच्या ढोलीत जाताना पाहिले. मग कोंबडीने तिचं अंड शोधणं सुरू केलं, परंतु अंड तर आधीच लाकडात शिरलेलं होतं. कोंबडी ओरडू लागली, मी माझं अंड गमावलं, मी माझं पिल्लू गमावलं. त्यानंतर एक उंदीर आला आणि म्हणाला, मला तुमचं अंड मिळालं आहे, पण त्या अंड्याबरोबर काहीतरी झालं आहे. मग कोंबडीने अंड्याकडे पाहिलं आणि ती खूप खुश झाली. तिला समजले की तिचं पिल्लू तिच्या अंड्यातून बाहेर येत आहे. तिने अंड जवळ घेतल्यामुळे कोंबडीचं पिल्लू टुनकून बाहेर आलं आणि कोंबडीला खूप खूप आनंद झाला. मग काय, त्यांच्या घरी नवीन बाळ आल्यामुळे कोंबडी आणि कोंबडा आनंदात नाचूच लागले. धन्यवाद. नमस्कार. आजचा आपला खेळ आहे कपड्यांच्या घड्या घालू. आपण दररोजच्या कामात मुलांनाही गुंतून ठेवले तर मूल त्यातून खूप गोष्टी शिकतं, जसं की कपड्यांच्या घड्या घालणे. अशा छोट्या छोट्या उपक्रमामधून मुले स्वावलंबी तर होतातच, पण भावनिक नियंत्रण ठेवायलाही शिकतात. हा उपक्रम आपण धुतलेल्या कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवण्यापूर्वी मुलांकडून करून घेऊ शकतो. या उपक्रमासाठी आपल्याला घरातील लहान लहान छोटे छोटे कपडे,
रुमाल, मुलांचे कपडे असे काहीसे साहित्य लागणार आहे. सर्व कपड्यांमधून आपण मुलांना लहान मोठे कपडे वेगळे करायला सांगूया. आता आपण मुलांसोबत बसून त्या कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या हे दाखवायचे आहे आणि ते घड्या घातलेले कपडे पुन्हा त्या जागेवर कसे ठेवायचे हेही आपण मुलांना सांगायचे आहे. तसेच कपडे नीट घडी घालून ठेवल्यामुळे कपाट आणि आपली खोली किती स्वच्छ झाली याकडे मुलाचे लक्ष वेधून घ्यायचे. अशा छोट्या आणि पटकन होणाऱ्या घरगुती उपक्रमामुळे मुले लहान वयातच स्वावलंबी होताना दिसतात. चला तर मग हा खेळ तुम्हाला कसा वाटला व तुम्हाला येणारे अनुभव हे आम्हाला सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन उपक्रमासोबत. तोपर्यंत धन्यवाद.